हा तू कोरोनामध्ये जी कविता केली होती ती आज म्हणून दाखव ना. कोरोना मधली का? हा बर. मी 2 केल्या होत्या, त्याच्यातली कोणती करू? कुठली पण म्हण. बर ठीक आहे. पॉज दाब. मी बोलणार दिसते का? हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज काही जेवण वगैरे काय बनवणार नाही आहे. तर कोरोनामध्ये मी अशा 2 कविता केल्या होत्या, पण तेव्हा मी काय म्हटल्या नव्हत्या, कारण अगोदरच फार ओझं माणसाच्या मनावर होतं. प्रत्येकजण आपल्या आपल्या व्यक्तींना, आपल्या जवळच्या माणसांना गमावण्याचं दुःख होतं. त्याच्यामध्ये आपली ही कविता त्यांना थोडी त्रासाची किंवा परत अजून एक आठवणीची आणि मनाचं दुःख वाढवणारी असं झाली असती. त्यामुळे मी तेव्हा ही कविता वाचण्याचा घाट घातला नाही. पण आज माझा मुलगा म्हणतोय की ती कविता मला परत ऐकायची आहे, तर मी तुमच्यासाठी पण ती कविता ऐकवते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तेव्हा मला फार आठवण झाली. कारण का, अस्पृश्यता म्हणजे काय आणि ते दुखणं, तो त्रास काय असतो हे खऱ्या अर्थानं सर्व पृथ्वी तलावरील लोकांना खऱ्या अर्थाने ते समजलं. आणि तोच एक मनामध्ये एक भाव आला आणि त्या मोठ्या हुतात्म्याची आठवण तेव्हा झाली. कारण तो जो पूर्वीचा प्रवास त्यांचा, सर्व जाती जमातींनी, तेव्हा सर्वच लोक अस्पृश्य ह्याच कॅटेगरीमध्ये येत होते असं मला वाटतं. इथं मला कुठल्याही जातीविषयी किंवा पंथाविषयी, धर्माविषयी बोलायचं नाही आहे. पण त्यावेळची जी सिच्युएशन होती, ती सिच्युएशनमध्ये सर्वच जण अस्पृश्य होते आणि तो जो अस्पृश्यतेचा जो चटका आहे तो फार त्रासाचा होता. तर त्याच्यावर एक मला कविता सुचली. ती कविता सुचली, ते टायमिंग होतं रात्री 3:30 वाजता. तर मी त्या कवितेचं नाव असं दिलंय, पृथ्वी अस्पृश्य आहे आता. पृथ्वी अस्पृश्य आहे आता. बाबासाहेब, आज तुमची खूप आठवण आली. तुम्हाला माहित आहे, सारी पृथ्वीच अस्पृश्य झाली आहे. इथे प्रत्येक माणूस अस्पृश्य, क्षुद्र आहे. कारण कोरोनाने सगळ्यांनाच अस्पृश्य करून सोडले. तुम्हाला माहित आहे, गळ्यातील लोटक्याची जागा मास्कने आणि कमरेच्या झाडूची जागा सॅनिटायझरने घेतली हो. कोणी ठराविक एक जात असं राहिलंच नाही. कोणी ठराविक एक जात असं राहिलंच नाही. सर्वच एका कॅटेगरीत, एका रांगेत आहेत. तुम्ही ना आता असायला हवे होता. तुम्ही ना आता असायला हवा होता. कोरोना झाला रे झाला की माणूस अस्पृश्य झालाच. कुठेच हात लावायचा नाही, कोणाजवळ जायचं नाही. स्वतःच्या माणसांपासूनही फारकत आहे. बाबा, पृथ्वीच अस्पृश्य झाली आहे. तुमच्या काळात किती अस्पृश्यतेच्या नावाखाली अत्याचार झाले. जेवणाला ताटं वेगळी, पाण्याला मोहताज झाले. पण आता सगळ्यांसोबतच असं घडायला लागले. इथे खाण्याला पाण्याला मोहताज झालाय माणूस. इथे खाण्याला पाण्याला मोहताज झालाय माणूस. मरणानंतर जाळायला पण सख्खा नाही, अशी अवस्था. पृथ्वी अस्पृश्य आहे आता. तेव्हाही मृत्यूचं भय असेल. तेव्हाही मृत्यूचं भय असेल. कानात शिस आणि डोळे काढले असतील. पण आता सगळं आपोआपच घडायला लागलंय. अस्पृश्यतेची जाणीव आणि प्रत्येकालाच कळायला लागले. काय सांगू, इथे मृत्यूचं तांडव आहे. इथे कफन नाही, सॅनिटायझरचं रॅपर आहे. तेव्हा सुद्धा तुम्ही लढलात निडर होऊन. तेव्हा सुद्धा तुम्ही लढलात निडर होऊन. आज प्रत्येकाची लढाई सुरू आहे स्वतःशीच. अस्पृश्य म्हणून जगताना आणि त्याच्यातून बाहेर पडताना त्याच वेदना घेऊन इथे प्रत्येक माणूस लढतोय. कारण इथे कोणीच राहिलं नाही नावाला. कारण
पृथ्वी अस्पृश्य आहे आता. थँक्यू सो मच.